कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिव्यांग कल्याणाचा विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या विशेष शिबिरात उच्च न्यायालयाच्या बालन्याय समिती, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर विभागांचा सहभाग होता। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल म्हणाले की शिक्षण आणि प्रोत्साहनाद्वारे दिव्यांगांना स्वावलंबी बनवणं गरजेचं आहे। त्यांच्या जिद्दीमुळे समाजात प्रेरणा मिळते। या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस उपस्थित होते। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं की जिल्ह्यातील 50हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलं आहे। तर आयुक्त मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं की महानगरपालिकेतर्फे दिव्यांग भवन उभारण्याचं नियोजन आहे। शिबिरात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। UDID कार्ड, श्रवण यंत्र, शिष्यवृत्ती प्रमाणपत्र आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। समाज कल्याण, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि शिवाजी विद्यापीठासह 13 विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते, जिथे नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली।